अधिक स्त्रियांचं शोषण त्यांनी केलेलं आहे आणि या शोषणाच्या प्रक्रियेला तो शुद्धीकरण प्रक्रिया असं म्हणतो. तुमच्या जीवनाचं भलं करण्यासाठी, कुटुंबाचं भलं करण्यासाठी, इतरांचं भलं करण्यासाठी ही प्रक्रिया वापरायची आहे आणि ही प्रक्रिया वापरत असताना प्रत्यक्ष त्या स्त्रीचा उपभोग घेतला जातो. हे करत असताना त्यांनी काही स्त्रियांना मी गेल्या जन्मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू राधा होती असं सांगितलेलं आहे. काही स्त्रियांना मी कृष्णाचा अवतार होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये अप्सरा होती असं सांगितलेलं आहे. आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आपला जो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे 54चा, तोही त्याला लागू होतो कारण तो रोगदुरुस्तीची दावे करतो. पण जादूटोणा विरोधी कायदा त्याला डायरेक्टली लागू होतो. खरात बाबाला, कारण आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये 11व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जर दावा करत असेल की मी गेल्या जन्मामध्ये अमुक अमुक अवतार होतो आणि तू तमुक तमुक होती आणि या पद्धतीनं बोलून संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. मग त्यामध्ये त्या स्त्रीची संमती असो किंवा नसो तरी तो कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की कृती इटसेल्फ गुन्हा आहे. त्यामध्ये उद्देश काय होता तो उद्देश बिलकुल महत्वाचा नाही. उद्देश चांगला असो किंवा वाईट असो, कृती इटसेल्फ कायद्याने गुन्हा ठरवलेली आहे. तुम्हाला बाहेरची बाधा झाली, तुम्हाला कोणी करणी केली, जादूटोणा केला असं सांगणं कायद्याने गुन्हा आहे. त्याचंही उल्लंघन या खरात बाबाने वारंवार केलेला आहे. तो अवतार पूजा करतो, त्या अवतार पूजेच्या आधी भीती घालतो की तुमचं प्रचंड नुकसान होईल. तेही जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार भीती घालणं, तुमचं आर्थिक नुकसान होईल अशी भीती घालणं हाही कायद्याने गुन्हा आहे. आणि जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे. त्याची शिक्षा जरी केवळ 7 वर्षांपर्यंत असली तरी मिनिमम शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणं सुद्धा इक्वली गुन्ह्याचं मानलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या कृत्याचा प्रचार प्रसार करत असेल तर तोही कायद्याने इक्वल गुन्हा मानला जातो. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तरी तोही कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि रुपाली चाकणकर यांनी, खेमकर नावाचे एक नाशिकचे पत्रकार यांनी त्या बाबतीबद्दल जेव्हा जाहीर केलं, त्यांचं वृत्त प्रकाशित झालं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून झापलेला आहे आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष सहकार्य करतायत असं त्यातनं सिद्ध होतं आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून या गुन्ह्यानुसार केस दाखल होते. एवढंच नव्हे तर जे ट्रस्टी आहेत या कृतीच्या माध्यमातून जे पैसे ट्रस्टमध्ये गोळा झाले ते सगळे ट्रस्टी सहआरोपी ठरतात. इतका हा कायदा व्यापक आहे. महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं मी मनापासून त्याकरता जाहीर अभिनंदन करत आलो आहे. आजही पुन्हा करतो, जसं पत्रकारांचं केलं त्याच पद्धतीनं की खरात बाबावर SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुतेंसारखी एक धडाडीची स्त्री अधिकारी त्याकरता SIT प्रमुख नेमली. एकूण 10 FIR आधी दाखल झाले होते. आता टप्प्याटप्प्यानं बाकीचे FIR दाखल होत आहेत. पोलिसांकडे 19 महिलांच्या तक्रारी आधी आल्या होत्या, आणखी नव्या तक्रारी येतच आहेत. तर पोलीस अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतील, पण त्यांनी बाकीच्यांना सुद्धा सोडू नये. म्हणजे जसं रुपाली चाकणकर या सहआरोपी आहेत, कारण एकदा दहशत संपूर्ण महाराष्ट्रावर निर्माण झाली पाहिजे की आपण जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करत असलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला जेलमध्ये जावं लागतं आणि तो वचक निर्माण झाला तर बाकीचे लोकही काळजी घेतील आणि त्या अर्थाने त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन होईल. हे पुढे महाराष्ट्र सरकार करणार की नाही याबद्दल मला डाऊट आहे. कारण जे महाराष्ट्र सरकार आणि जे गृहमंत्री ज्यांचं मी जाहीररित्या अभिनंदन केलं की त्यांनी खरात प्रकरणामध्ये ही ऍक्शन घेतली, त्यांनी ही ऍक्शन घेतली. मी हे का म्हणतोय? कारण मला पोलीस खातं सध्या कसं काम करत आहे गेल्या 11 वर्षांमध्ये याची उत्तम माहिती आहे. मी पोलिसांचे महाराष्ट्रभरातले ट्रेनिंग केल्यामुळे अधिकाऱ्यांचे फोन माझ्याकडे, माझे फोन त्यांच्याकडे आहेत. त्यांचे सारखे मधून मला फोन असतात. पूर्वी फोन असायचे मार्गदर्शनाकरता की हा कायदा कसा लागू होतो, कुठे लागू होतो, काय होतो विचारण्याकरता. साधारणतः 2015 नंतर त्यांचे फोन मला यायला लागले की क्योंकि उनको मैं अम्बेडकरवादी मानता हूँ. अम्बेडकर के विचारों का वो बहुत आदर करते हैं ऐसा मैं मानता हूँ. ठीक है, उनके पिताजी जैसा वो बिल्कुल अम्बेडकरवादी हो गए ऐसा नहीं मानता था.
जब मेरी उनकी मुलाकात हुई तब उन्होंने कहा था कि मैं तुम्हारे व्याख्यान कॉलेज के दिनों से सुनते आया हूँ, तब से प्रभावित हूँ, तब से हम जवानी में आपके भाषण के कारण गढ़े हैं। एक तरफ ये कहते हैं, दूसरी तरफ धीरेन्द्र कृष्ण महाराज जैसे एक बंधु बाबा के पास में जाकर उनका आशीर्वाद लेते हैं, और वो आम इंसान नहीं, सीजीआई रह चुके हैं पूरे देश में। तो इसलिए बहुत ही अस्वस्थ करने वाली बात है, शॉक लगने वाली बात है। नहीं, ये अंबेडकर जी का बहुत बड़ा अपमान है। उनको तो अंबेडकर जी का नाम लेने का भी अधिकार नहीं, ना उन्होंने बाबा साहेब अंबेडकर का नाम कभी लेना चाहिए।